नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. तर आजची दुसरी टेस्ट संपली. 5वा दिवस पूर्ण कंप्लीट 5 दिवसाची टेस्ट मॅच झाली. ही काल वाटत होतं, काल मी पण बोललो व्हिडिओमध्ये, इंडिया 100% मॅच जिंकेल. 3-4 विकेट आहेत. लवकरात लवकर 70-80चं टार्गेट मिळेल असं मला वाटलेलं. जास्तीत जास्त 100-125 त्याच्यापेक्षा असं नाही. पण श्रीलंकेच्या जो सोनेल, मी बघा 8वा, पहिल्या मॅचपासून सांगतो आहे की हा प्लेयर खूप चांगला आहे. याची बॅटिंग मी अंडर-19 श्रीलंका 18मध्ये बघितलेली आहे. तर खूप चांगला आहे सोनेल तो बॅट्समन. आणि त्यांनी पहिल्या मॅचमध्ये 82, त्याच्यानंतर 100, दुसऱ्या टेस्टमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये 100, सेकंड इनिंगमध्ये 100, म्हणजे टोटल दोन्ही मॅचमध्ये मिळून त्यांनी 3 100 केले आहेत आणि एक 80+ आहे. म्हणजे ती पण थोडक्यात सेंचुरी वाचली. आता 2 मॅचमध्ये त्याच्या 4 सेंचुरी असल्या असत्या. आणि नंबर 6वर येतो तो बॅट्समन. आणि काय खेळला आहे यार, सुपर. काल नॉटआउट 7वरून स्टार्ट केलेलं त्याने, आणि तो एक स्पिनर आहे त्याने. आणि आज त्याला कोणाने हळूहळू सुरुवात केली आणि नंतर थोडं फास्ट पण खेळले. तो जो नंबर 8वर आलेला स्पिनर आहे त्याने 150 बॉल खेळले आणि 46 रन्स केले. किती व्हॅल्युएबल होते ते 150 बॉल, म्हणजे 25 ओव्हर एकटा तो प्लेयर खेळला, 8 नंबरचा बॅट्समन. त्याच्यानंतरसुद्धा तो 9वर झाला, तो लवकर आउट झाला 28 बॉलात. पण जो कुमारा करून आहे, जो 10वर आला बॅटिंग करायला, त्यांनी 90 बॉल खेळले, म्हणजे 15 ओव्हर्स. आणि लास्ट नंबरचा जो बॅट्समन होता 11th, त्यांनी 24 बॉल 4 ओव्हर खेळला आणि नॉट आऊट राहिला तो आणि हा सोनेल. तर हे 3-4 बॅट्समनने जी गटसी दाखवली आहे, एक होता खडूसपणा, त्याच्यामुळे मॅच ड्रॉ झाली. आणि मॅच ड्रॉचा इंडियाला खूप फटका पडला आहे. ते जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंडियाचा रस्ता अजून थोडा टफ जास्त बनला आहे. कारण जिंकल्यावर पॉईंट्स आपले जास्त वाढले असते, ड्रॉमध्ये पॉईंट्स कमी झाले. आणि जिंकायलाच पाहिजे होती इंडियाने मॅच, अशी सिच्युएशन होती. काल 6 विकेट गेलेले, आपल्याला 4च विकेट काढायचे होते, जे लंचपर्यंत किंवा दुपारी TBपर्यंत तरी गेलेच असते. आणि आपल्याला 100-150चं टार्गेट आपण केलं असतं. पण एवढे सुपर खेळले हे लोक की इंडियाचे बॉलिंग टाकून राहिले. पण याच्यामध्ये मला वाटतं कॅप्टन आणि गंभीर दोघांची चूक आहे. म्हणजे हल्ली कोण फॉलो नाहीत देत, भले किती पण लीड असू दे. 400-500ची लीड असेल तर गोष्ट वेगळी, 300-350, 200ची होती तर इंडियाने सेकंड बॅटिंग फास्ट खेळून एक 350चा टार्गेट वगैरे सेट करून दिला असताना ह्यांना 350-400चा, तर ते बरं पडलं असतं. चौथी इनिंग त्यांना खेळावी लागली असती. तर फॉलोन दिला. आणि कसं आधीच बॉलर एक इनिंगमध्ये बॉलिंग टाकून थकलेले असतात, सेकंड इनिंगमध्ये पुन्हा बॉलिंग लगेच टाकावी लागते, तर ती बॉडी तेवढी थोडी रिकव्हरीला टाईम येतो ना, तर ते मिळालं असं मी माझं एक असं मत सांगते. तर कदाचित त्यामुळे पण झालं असेल की सेकंड इनिंगला आपण त्यांच्या टेलला आऊट करू शकलो नाही लवकरात लवकर. नाही तर ही मॅच जिंकणारीच होती, आपल्याला जिंकायलाच पाहिजे. 6 विकेट फक्त गेलेले असताना 4 विकेट होते. टेलेंडर 8, 9, 10 बॅट्समन, ठीक आहे, तो सोनल चांगला बॅट्समन आहे मानतो. 8, 9, 10ला पण आऊट करायला आपल्याला त्याच्या 25च्या 40 आणि 5, 45, जवळजवळ 50 ओव्हर टेलेंडरच खेळले त्यांचे. त्याच्यामुळेच मॅच जरा कुठे गेली. तर तो डिसिजन जर घेतला नसता ना फॉलोनचा, तो थोडा कदाचित चान्स होता अजून जास्त जिंकण्याचा. ते लोक पण रन चेंजला कदाचित गेले असते किंवा काय. बॉलर आपले फ्रेश असते अजून. ठीक आहे, दिला फॉलोन. वाटलं तेव्हा पण काय वाटलं नव्हतं असं होईल. चला घेतला एवढा स्ट्रॉंग डिसिजन, तर विकेट घेऊ आपण आणि लवकर मॅच जिंकू. काल त्यांच्याकडे जेव्हा दिवस संपला 16ची लीड होती आणि आज जवळजवळ त्याला कोणी लीड काहीतरी मला वाटतं 200+ लीड घेतली लास्टला. तर मग सोनल तो बॅट्समन सॉलिड आहे यार. काय बॅटिंग केली त्याने सिरीजमध्ये पूर्ण. 4 सेंचुरी झाली असती त्याचं 85वर, तो पहिल्या इनिंगमध्ये आऊट झाला नसता तर. या दोन्ही इनिंगमध्ये बॅक टू बॅक त्याने 100 मिळाले. पहिल्या इनिंगमध्ये 103 आणि आज 133वर नॉट आऊट राहिला तो.
आणि काय बॅटिंग आहे त्याची, फास्टरला पण तेवढा इझी खेळतो, स्पिनरला पण मस्त त्याचा डिफेन्स आहे. डिफेन्स आणि शॉर्ट सिलेक्शन सुपर्ब आहे. मी बघितलं ना आपल्या बॉलरमध्ये बाउन्सर टाकत होते, ते बाउन्सर पण तो चांगला पूल कट वगैरे मस्त मारत होता. स्पिनरला त्याचा डिफेन्स किती छान आहे. परत तो स्वीप मारतो, रिव्हर्स स्वीप मारतो, मस्त सर्व शॉट आहे त्याच्याकडे आणि खूप टाईम आहे. डिफेन्स पण असं एकदम हडबडत नाही, तो प्रॉपर डिफेन्स करत होता स्पिनरला. मानव सुतारची किती चांगली बॉलिंग टाकत होता तो, सारांशने पण चांगली बॉलिंग टाकली, त्यांना तो खूप चांगलं हँडल केलं त्यांनी. जेवढं कौतुक होईल तेवढं कमी आहे त्याचं. खूप खूप म्हणजे जबरदस्त बॅटिंग. तो पुढे येऊन तो श्रीलंकेचा मोठा प्लेअर होणार आहे संघकारासारखा, असं थोडं वाटतंय. जर त्यांनी जर ह्याच शिस्तीने आणि ह्याच पद्धतीने खेळत राहिला तर नक्कीच. कारण असं नाही वाटलं की तो थोडा म्हणजे 1-2 मॅचचा प्लेअर आहे तर नंतर काय एवढं दिसतं थोडंसं त्याच्यात की आहे काहीतरी प्लेयर्स जबरदस्त. तो ओपनर पण चांगला आहे, तो 1 डाऊन येतो, तो काय पसिंधू काय नाव आहे तो, त्यांनी पण मस्त बॅटिंग केली. 2-3 श्रीलंकेचे यंग बॅट्समॅन खूप चांगले आहेत, हे दोघं आणि अजून एक कामेंदू. कुशल मेंडिस वगैरेला का नाही खेळवलं काय माहिती. तो डिकवेला खेळवलं, डिकवेलाने पहिल्या मॅचमध्ये सेकंड इनिंगला वाटतं चांगले 60+ केले, पण नंतर त्याचं काय एवढं बॅटिंग चाललीच नाही. पहिल्या इनिंगमध्ये पण 0, सेकंड इनिंगला 6 काय 12 करून आऊट झाला. कॅप्टनचं पण तसंच आहे, पहिल्या इनिंगला काहीतरी केले त्याने 60+, या इनिंगमध्ये लवकर आऊट झाला. बॉलिंग स्पिनर त्यांचे जसे श्रीलंकेचे म्हणतात, म्हणजे तिकडून खूप चांगले स्पिनर येतात, तसे स्पिनर दिसलं नाही पण त्यांचा तेवढा चांगला नाही दिसला. मुरली रंगणा हेरायत, मेंडिस सारखा वगैरे, इवन धर्मसेना हे त्यांचे खूप चांगले स्पिनर होऊन गेले. तर हा 20-20 खेळतो वाटतं हसरंगा, तो टेस्ट खेळत नाही वाटतं, फिटनेस पण नसेल. तर ठीक आहे, एकंदरीत सिरीज चांगली. आपल्याकडून देवदत्त पडिक्कल मॅन ऑफ द सिरीज झाला, त्याला पण सिरीज चांगली गेली. 2 मॅचमध्ये 200 आहे त्याचे. इथे सेकंड इनिंग ते टोटल त्याच्यात 3 इनिंगच झाल्या, इथे फक्त फर्स्ट इनिंग खेळला, त्याच्यात पण 100 केले. पहिल्या मॅचमध्ये 160+ रन, सेकंड इनिंगमध्ये 45 काय 44 रन्स, तर चांगली त्याला पण सिरीज गेली ही. लकीली मिळाली त्याला जागा. साई सुदर्शन इंजर्ड होतो, त्याला जागा मिळते आणि त्या जागेचं पूर्ण त्यांनी ते काय ते इंग्लिशमध्ये ग्रॅब केलं अपॉर्च्युनिटी. तर गुड बॅटिंग डिस्प्ले देवदत्त पडिक्कल. आणि आजपासून ह्यांची पण सेकंड टेस्ट चालू झाली आहे, पाकिस्तान वर्सेस इंग्लंड. 248ला 9 विकेट गेलेले आता जस्ट मी बघितलं तर एकंदरीत पाकिस्ताननी चांगली बॉलिंग टाकलेली दिसते. आणखीन आता बघू काय होतं त्यांचं पिच कसं काय. पाकिस्ताननी आता तर त्यांना रोखलं आहे, पण असं नको व्हायला की पाकिस्तान स्वतः 100-150वर ऑल आउट. पाकिस्तानचं काही खरं नाही बाबा, कधी काय करते आणि कधी काय सांगू शकत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही सिरीज आपण 1-0ने जिंकलो आहोत, पण तरीसुद्धा ड्रॉ झाल्यामुळे आपल्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी जेवढे पॉईंट्स पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं कमतरता आली आहे. आता काय माहिती आहे पण पुढे कसं काय प्रवास होतो आहे, जातो की नाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि उद्या रक्षाबंधन आहे, तर सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. सण आपले आहेत मराठी लोकांचे, चांगल्या पद्धतीने साजरे करा. गुड बाय, गुड नाईट.